नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी ते ऑक्टोबर महिन्याच्या चालू घडामोडीवर जेवढे काही प्रश्न होतील तर ते सर्व प्रश्न आज आपण कव्हर करणार आहोत। हे प्रश्न तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षाकरिता अत्यंत उपयुक्त ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, देशाचे 53वे मुख्य सरन्यायाधीश कोण असणार आहेत? तर या अगोदर पहा की सध्याचे मुख्य सरन्यायाधीश कोण आहे, तर ते न्यायमूर्ती भूषण गवई हे पहा देशाचे 52वे कितवे सध्याचे 52वे मुख्य सरन्यायाधीश हे न्यायमूर्ती भूषण गवई आहेत। तर आपल्याला प्रश्न काय विचारण्यात आलेला आहे की देशाचे 53वे मुख्य सरन्यायाधीश कोण असणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा। तर न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा हे पहा देशाचे 53वे मुख्य सरन्यायाधीश असणार आहेत। तर न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा हे पहा हरियाणा, कोणते? हरियाणा या राज्यातील ते आहेत। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, भारतातील पहिले अत्यंत गरिबीमुक्त राज्य कोणते राज्य बनलेले आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 केरळ। तर पहा, भारतातील पहिले अत्यंत गरिबीमुक्त राज्य हे केरळ हे राज्य बनलेले आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025 हा कोणास प्रदान करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 नितीन गडकरी। तर पहा, नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025 हा प्रदान करण्यात आलेला आहे। तर पहा, सुधा मूर्ती यांना पहा 2024चा कधी 2024चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे। आणि आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहा 2023चा कधी 2023चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते। प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्रातील औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नवीन नाव काय केलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन। तर पहा, महाराष्ट्रातील औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नवीन नाव काय आहे, तर ते छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन असे नाव आहे। प्रश्न क्रमांक 5, देशातील समुद्रातील सर्वाधिक लांबीची संरक्षण भिंत कोठे उभारली जाणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 वाढवण बंदर। तर पहा, देशातील समुद्रातील सर्वाधिक लांबीची संरक्षण भिंत वाढवण बंदर या ठिकाणी उभारली ती जाणार आहे। प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 आचार्य देवव्रत। तर पहा, महाराष्ट्र राज्याचे नवे राज्यपाल म्हणून आचार्य देवव्रत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर या अगोदर महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण होते, तर ते CP राधाकृष्णन, जे की ते आपल्या भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती आहेत। प्रश्न क्रमांक 7, फिडे बुद्धिबळ वर्ल्ड कप 2025 हा भारतात कोठे आयोजित केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा गोवा। तर फिडे बुद्धिबळ वर्ल्ड कप 2025 हा भारतातील गोवा या राज्यामध्ये आयोजित केलेला आहे। प्रश्न क्रमांक 8, स्वच्छ वायू संरक्षणात महाराष्ट्रातील कोणते शहर हे देशातील अव्वल क्रमांकावर आलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा अमरावती। तर स्वच्छ वायू संरक्षणामध्ये पहा आपल्या महाराष्ट्र राज्यातील अमरावती हे शहर देशातील अव्वल क्रमांकावर आलेले आहे। प्रश्न क्रमांक 9, स्वच्छता सर्वेक्षण 2024-25 मध्ये भारतातील सर्वात स्वच्छ मोठे शहर कोणते शहर घोषित करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 अहमदाबाद।
तर पहा स्वच्छता सर्वेक्षण 2024-25मध्ये भारतातील अहमदाबाद हे जे शहर आहे तर ते पहा सर्वात स्वच्छ मोठे शहर म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 10. भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला फायटर पायलट कोण बनलेल्या आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 3 अस्ता पुनिया. तर पहा भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला फायटर पायलट या अस्ता पुनिया बनलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 11. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनमध्ये वैज्ञानिक प्रयोग करणारे पहिले भारतीय कोण ठरलेले आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 3 शुभांशु शुक्ला. तर पहा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनमध्ये वैज्ञानिक प्रयोग करणारे पहिले भारतीय कोण आहेत तर ते शुभांशु शुक्ला हे बनलेले आहेत. प्रश्न क्रमांक 12. 72व्या मिस वर्ल्ड स्पर्धा 2025ची विजेता कोण ठरलेली आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ओपल सुचाता, जे की थायलंड या देशाचे आहे. कुठले? थायलंड या देशाचे आहे. तर ओपल सुचाता या पहा 72व्या मिस वर्ल्ड स्पर्धा 2025च्या विजेता ठरलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 13. भारतातील पहिला अधिकृतपणे बालविवाह मुक्त जिल्हा कोणता बनलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा बालोद. तर भारतातील पहिला अधिकृतपणे बालविवाह मुक्त जिल्हा हा बालोद हा जिल्हा बनलेला आहे. प्रश्न क्रमांक 14. 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा रंजना प्रकाश देसाई. तर रंजना प्रकाश देसाई यांची पहा 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025 हा खालीलपैकी कोणास जाहीर झालेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 राम सुतार. तर पहा राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025 हा जाहीर झालेला आहे. तर पहा अप्पासाहेब धर्माधिकारी यांना पहा 2022चा कधी 2022चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा देण्यात आलेला आहे. अशोक शराफ यांना पहा 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. आणि प्रदीप महाजन यांना पहा 2024चा कधी 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा देण्यात आलेला आहे. आणि 2025चा महाराष्ट्र भूषण हा राम सुतार यांना प्रदान करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 16. अलीकडेच कोणते राज्य मदरसा बोर्ड रद्द करणारे पहिले राज्य ठरलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा उत्तराखंड. तर उत्तराखंड हे राज्य पहा मदरसा बोर्ड रद्द करणारे तर ते भारतातील पहिले राज्य ठरलेले आहे. प्रश्न क्रमांक 17. वनक्षेत्रामध्ये भारत जागतिक स्तरावर कितव्या क्रमांकावर पोहोचलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 9व्या. तर पहा वनक्षेत्रामध्ये आपला भारत हा देश जागतिक स्तरावर 9व्या क्रमांकावर पोहोचलेला आहे. प्रश्न क्रमांक 18. पहिला डिजिटल घराचा पत्ता प्रकल्प कोणत्या शहरात सुरू झालेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 इंदोर, जे की मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. तर पहा इंदोर या शहरामध्ये पहिला डिजिटल घरचा पत्ता प्रकल्प हा सुरू झालेला आहे. प्रश्न क्रमांक 19. फिडे विश्वचषक जिंकणारी भारताची पहिली महिला विजेता कोण ठरलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दिव्या देशमुख. तर दिव्या देशमुख ही पहा फिडे विश्वचषक जिंकणारी भारताची पहिली महिला विजेता ठरलेली आहे. प्रश्न क्रमांक 20. नेपाळ देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण बनलेल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 सुशीला कार्की. तर पहा सुशीला कार्की या नेपाळ देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 21.
अलीकडेच कोणत्या उत्सवाला महाराष्ट्र राज्य उत्सव म्हणून जाहीर केलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 गणेश उत्सव. तर पहा गणेश या उत्सवाला महाराष्ट्र राज्य उत्सव म्हणून जाहीर केलेले आहे. प्रश्न क्रमांक 22 मुख्यमंत्री गुरु शिष्य परंपरा योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बिहार. तर पहा बिहार या राज्य सरकारने मुख्यमंत्री गुरु शिष्य परंपरा ही योजना सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 23 नुकतेच जागतिक वारसा स्थळाच्या यादीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या किती किल्ल्यांचा समावेश हा करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 12. तर पहा जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकूण 12 किल्ल्यांचा समावेश हा करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 24 भारताचा सर्वात जास्त लांबीचा सागरावरील सेतू कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अटल सेतू. तर पहा भारताचा सर्वात जास्त लांबीचा सागरावरील सेतू कोणता आहे? तर ते अटल सेतू आहे. प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी कोणते शहर हे भारतातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर बनलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 चंदीगड. तर पहा चंदीगड हे शहर भारतातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर बनलेले आहे. प्रश्न क्रमांक 26 देशातील पहिला सहकारी CNG बायोगॅस प्रकल्प कोठे सुरू करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 कोपरगाव. तर पहा देशातील पहिला सहकारी CNG बायोगॅस प्रकल्प हा कोपरगाव येथे सुरू करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 27 सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर ऑप्शन क्रमांक 3 तिसरा. तर पहा सौर ऊर्जा निर्मितीमध्ये आपल्या भारताचा जगामध्ये तिसरा क्रमांक लागतो. प्रश्न क्रमांक 28 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अलीकडेच की टू द सिटी हा पुरस्कार कोणत्या देशाने दिलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 अर्जेंटिना. तर पहा आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अलीकडेच की टू द सिटी हा पुरस्कार अर्जेंटिना या देशाने दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 29 69व्या राष्ट्रीय शालेय खेळाची सुरुवात अलीकडेच कोठे झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा जम्मू आणि काश्मीर. तर पहा 69व्या राष्ट्रीय शालेय खेळाची सुरुवात ही जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये सुरू झालेली आहे. प्रश्न क्रमांक 30 एलॉन मस्क यांनी कोणत्या नवीन राजकीय पक्षाच्या स्थापनेची घोषणाही केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 अमेरिका पार्टी. तर पहा एलॉन मस्क यांनी अमेरिका पार्टी या नवीन राजकीय पक्षाच्या स्थापनेची घोषणाही केलेली आहे. प्रश्न क्रमांक 31 ICCचा नवीन CEO म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 संजय गुप्ता. तर संजय गुप्ता यांची पहा ICCचा नवीन CEO म्हणून निवड करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 32 कोणत्या शस्त्राला महाराष्ट्राचे राज्यशस्त्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 दांडपट्टा. तर पहा दांडपट्टा या शस्त्राला महाराष्ट्राचे राज्यशस्त्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 33 96व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यादरम्यान कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 ओपनहायमर. तर पहा ओपनहायमर या चित्रपटाला 96व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यादरम्यान सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 34 देशातील सर्वात मोठ्या हरित हायड्रोजन प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये होत आहे?
तर ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा. तर पहा देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प हा हरियाणा या राज्यामध्ये होत आहे. प्रश्न क्रमांक 35 जून 2025मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा अस्थायी स्थळाच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेला सलखन जीवाश्म पार्क कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश. तर पहा जून 2025मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा अस्थायी स्थळाच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला सलखन जीवाश्म पार्क कोणता आहे? सलखन जीवाश्म पार्क हे पहा उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 36 18व्या IPL 2025चा विजेता कोणता संघ ठरलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 रॉयल्स चॅलेंजर बंगळुरू. तर पहा 18व्या IPL 2025चा विजेता हा रॉयल्स चॅलेंजर बंगळुरू हा संघ ठरलेला आहे. तर उपविजेता कोणता ठरलेला आहे? तर पंजाब किंग्स हा संघ उपविजेता ठरलेला आहे. प्रश्न क्रमांक 37 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरवणारा जगातील पहिला देश कोणता ठरलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा भारत. तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरवणारा जगातील पहिला देश हा आपला भारत हा देश ठरलेला आहे. पुढचा प्रश्न आहे पहा 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी पार पडले होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 अळमनेर. तर 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे पहा अळमनेर या ठिकाणी पार पडले होते. पुढचा प्रश्न आहे समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तराखंड. तर उत्तराखंड हे पहा समान नागरी कायदा लागू करणारे तर ते पहा देशातील पहिले राज्य बनलेले आहेत.